आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत खरीप हंगामातील अखेरची तूर विक्रीसाठी दाखल झाली आहे आणि यावेळी तुरीला 10,251 रुपयांचा दर मिळालाय। तर बाजार समितीत नवीन तुरीचा मुहूर्त झाल्याने बाजार समितीच्या वतीने मानोरा तालुक्यातील कवरदरी इथल्या शेतकरी संजय पवार यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तर यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर कापसाचे दर कोसळले आहेत। कापसाचे दर हमी दराच्याही खाली आले आहेत। तर लवकरात लवकर सरकारने मदत करावी आणि कापूस खरेदी केंद्र उघडण्यात यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी राज्य शासनाकडे केली आहे। कळमनुरी तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमालांची चोरी मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि याची दखल घेत शेतकऱ्यांच्या सोयाबीनची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे आणि यात 5 जण ताब्यात घेण्यात आले असून 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जळगाव जिल्ह्यातील 40गाव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकापुढे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा सादर केला। जिल्ह्यातील 15 पैकी 13 तालुक्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला असून पाण्याअभावी पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर गुरांसाठी चारा टंचाई निर्माण झाली असून विहिरी देखील कोरड्या पडल्यात अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाला दिली। नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईचं पीक घेतलं जातं। या नंदुरबार जिल्ह्यात 10,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड केली जाते, पण गेल्या काही वर्षांपासून व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। दरवर्षी व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये आढावा बैठक घेऊनच पपईचे दर ठरवले जातात, पण पपई तोडणीच्या वेळेस व्यापारी ठरवलेल्या दरापेक्षा कमी किमतीत विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना भाग पाडतात आणि त्यामुळेच शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघत नाहीये। जळगाव जिल्ह्यातील निम्नतापी पाडळसरे धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झालाय। पाडळसरे धरणाला 4 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। तर मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता। दरम्यान अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाडळसरी धरणाचा सुप्रीमाची घोषणा करण्यात आली। तर ही माहिती देखील अनिल पाटलांनी दिली आहे। करडई हे पीक रब्बी हंगामातील तेलबियांपैकी प्रमुख पीक असताना हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात करडई पिकाची लागवड केली आहे। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पावसाचा मोठा खंड पडल्याने कमी पाण्यात चांगलं उत्पन्न देणाऱ्या करडई पिकाकडे शेतकरी वळलाय। मात्र करडई पिकावर देखील मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाळून जातंय। तर करडई पिकाची झाडं अळ्या खाऊन टाकतायत आणि त्यामुळे या पिकाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यात ज्वारी उत्पादक शेतकरी लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने संकटात सापडलाय। ऐन पोटऱ्यात आलेल्या ज्वारीवर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीने हल्ला केलाय आणि त्यामुळे उत्पन्नात घट होणार आहे। पानं आणि ज्वारीचा पोगा खात असल्याने शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं ठाकलंय। तर मका पिकावर हल्ला करणाऱ्या या अळींनी यावर्षी ज्वारी पिकावर देखील हल्ला केलाय आणि त्यामुळे दुष्काळात 13वा महिना म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे आणि या अगोदर अवकाळीनं ज्वारी भुईसपाट झाली होती, तर उरली सुरली ज्वारी आता लष्करी अळीनं फस्त केली आहे। सोलापूर जिल्ह्यात 26 ते 30 नोव्हेंबर या काळात वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अक्कलकोट वगळता इतर 10 तालुक्यातील 49,080 शेतकऱ्यांच्या 35,518 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। ते नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून तालुक्याकडून त्यासंबंधीचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत आणि त्यानुसार बाधित शेतकऱ्यांसाठी 59,15,18,735 रुपयांची नुकसान भरपाई मिळावी असा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलाय। आणि आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्तारानं। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पावसाचा मोठा खंड पडल्याने कमी पाण्यात चांगलं उत्पन्न देणाऱ्या करडई पिकाकडे शेतकरी वळलाय।
करडई हे पीक रब्बी हंगामातील तेलबियांपैकी प्रमुख पीक आहे आणि त्यामुळेच हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात करडई पिकाची लागवड केली आहे। मात्र करडई पिकावर देखील मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे पीक वाळून जात आहे। तर करडई पिकाची झाडं ही आळ्या खाऊन टाकतायत आणि त्यामुळेच या पिकाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे। करडीवर रोग जास्त आलेला आहे, आळी पडली, पुन्हा त्याची पानं वाळायलीत, सुकून चालेत वाळायलीत आणि आम्हाला परिस्थिती अशी झाली की डबल पेरणी झाली। त्या मनानं पुन्हा तूर गेली, कापसावर रोग आला, कापसाला काय नाही, हरभरा काळीनं चेक खाल्ला। सरकारनं आम्हाला काहीतरी मदत द्यावं। सगळं आम्ही 2-3 फवारण्या करडीवर केल्या, तुरीवर केल्या, हरभऱ्यावर केल्या, पण काही त्याचा उपयोग झाला नाही। काहीतरी आम्हाला सरकारनं कृषी विभागाचे भागातले माणसं पाठवावं आणि त्याची तपासणी करून घ्यावं। गेल्या महिन्यात सलग 5 दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं केलं। खरीपातील कापूस आणि तूर पिकांची माती तर रब्बी हंगामातील पिकं देखील उद्ध्वस्त झाली आहेत। हरभरा गव्हाच्या बीजांकुरावरच घाला घातलाय आणि या कालावधीनंतरही ढगाळ वातावरणाचा पिकांना जबर मार बसतोय। ही पिकं सावरण्याच्या पलीकडे गेलीत आणि त्यामुळेच अकोला जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। शेतकऱ्यांनी तर पिकात रोटावेटर घालून पेरणी क्षेत्र मोडून काढलंय। ते आधीच खरीपानं साथ सोडली आहे तर रब्बी हंगाम देखील हातचा जात असल्यानं शेतकरी दुहेरी संकटाचा मार झेलतोय। कांदा गहू उत्पादक शेतकऱ्यांना आज रोजी पूर्ण पिके मोडावे लागत आहेत। दुबार पेरणीचं संकट आज रोजी या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती आहे। तरी आज हा जो 5 एकर हरभरा होता या ठिकाणी हा आम्ही मोडण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण या हरभऱ्यावर लष्करी अळी प्रचंड प्रमाणात आलेली आहे आणि जो हरभरा निघाला होता त्या हरभऱ्याला वाळवी लागलेली आहे। एक ना अनेक अशी संकट असल्यामुळे आज रोजी हा हरभरा मोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। शासनाने याकडे ज्याही शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीचे संकट आहेत त्या शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशीच आम्ही शेतकरी पुत्र या नात्याने विनंती करतो। खिलार जनावरांसाठी आणि माडग्याळ जातीच्या मेंढ्यांसाठी जत तालुका प्रसिद्ध आहे। शेतीला जोड व्यवसाय म्हणून तालुक्यात पशुपालन हा व्यवसाय केला जातो। तर पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांना लाळ, खुरकत, फऱ्या या रोगांवरील लस प्रत्येक वर्षी देण्यात येते। साधारणतः ऑक्टोबर महिन्यात लाळ, खुरकत या रोगावरची लस जनावरांना देणं गरजेचं आहे। मात्र यावर्षी लसीचा पुरवठाच राज्य शासनाकडून झालेला नाहीये। लस उपलब्ध होण्यास अजूनही 8-10 दिवस लागतील असा अंदाज व्यक्त होतोय। ते लाळ, खुरकत या आजार संसर्गजन्य आहेत, तर रोगाचा प्रसार वेगानं होतोय। गोठ्यातील संपर्कात आलेल्या सर्व जनावरांना या रोगाची लागण होतीये आणि त्यामुळेच पशुपालकांची चिंता वाढतीये। तर जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे। गहू, हरभरा, तूर यासह इतर पिकांचं अवकाळी पावसानं नुकसान झालंय। तर केंद्रीय पथक पाहणी करायला आलं नाही आणि या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या व्यथा कोण ऐकून घेईल, त्यांचं नुकसान किती झालंय हे कसं कळणार असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहूया। जालना जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। काल केंद्रीय पथकाने जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाहणी केली आहे, तर परतूर तालुक्यामध्ये केंद्रीय पथक आलंच नाही अशी परिस्थिती आता शेतकरी सांगत आहेत। दादा, काय सांगाल, आता परिस्थिती काय आहे आणि तुमचं पीक किती एकरामध्ये होतं आणि काय नुकसान झालंय? सर, मी 1.5 एकर मध्ये गहू पेरला होता। गव्हाचा अक्षरशः चट वाटोळ झालाय। तुम्ही बघतच आहात, शूटिंग काढून पिवळा झालाय। गहू उपटून टाकलाय, मोडून टाकायचा आहे। काही मोडलाय, काही परिस्थिती मोडायच्या अवस्थेत आहे आणि शेतकऱ्याचा कोणताही अधिकारी इकडे भेटला बी नाही। आतापर्यंत कोणी अधिकारी आला नाही, काय नाही। आमची एकच शासनाला विनंती आहे की शासनाने त्वरित मदत करावी। बरं दादा, काय सांगाल, तुमचं काय पीक होतं आणि किती नुकसान झालंय? आमचा हरभरा होता 3.5 एकर। 3.5 एकर मध्ये पूर्ण हरभरा एकदम खलास झाला, खराब, लाल पिवळा, म्हणजे काही उरलत नाही त्याचं। आळी नाही येणे, त्याने खूप चिखलामुळे फवारता नाही आला। अवकाळी पावसाचा भरपूर जोर आला आणि त्या जोरामध्ये समजा पीक एकदम उद्ध्वस्त झालं आणि धुईनं तर एकदम फुलाला गिलाला काही बाकी राहिलंच नाही। कुठल्याही पद्धतीनं दुष्काळी पाहणी पथक इकडे आलेलं नाही, तालुक्यातच आलेलं नाही, म्हणून या गावाला येण्याचा काही प्रश्नच नाही। या शासनानं शेतकऱ्यांची क्रूर थट्टा लावलेली आहे। आता यावर्षी पर्जन्यमान कमी झाले असल्यामुळं या भागामध्ये पाण्याचं एकदम आता दुर्भिक्ष भागणार आहे आणि इथं असं वाटतंय
की जरी हिरवा थोडंफार असलं तरी पण आता लगेच जानेवारी फेब्रुवारी पासून इथं दुष्काळ सुरू होणार आहे आणि पाण्याचं मोठ्या संकटाला शेतकऱ्याला तोंड द्यावं लागणार आहे. काय सांगाल दादा, काय मागणी आहे आता शासनाकडे? शासनाकडे आता हेच मदत करावं. पूर्ण म्हणजे पीक जमीन दुरुस्त झालेलं आहे, गहू गेले, हरभरा गेलेला आहे. 25,000 रुपये हेक्टर त्याने भरपाई द्यायला पाहिजे आम्हाला. निश्चितच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गहू असो, हरभरा असो, यासह अन्य पिकं देखील या ठिकाणी नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं पाहायला मिळत आहे अवकाळी पावसामुळे. त्यामुळे शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी मदत करावी अशी देखील मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात हरभरा पिकाची लागवड केली जाते. पण या हरभरा पिकावर आधी अवकाळी पाऊस आणि त्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव आणि नंतर वातावरणातील बदलामुळे हरभरा पीक वाळून जात आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. जिल्ह्यात 50% वर शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट आलंय, तर बरडा परिसरातील हजारो हेक्टरवरील शेतीवर हरभरा पिकावर रोटावेटर फिरवलाय आणि या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता हरभरा उत्पादक शेतकरी करतायत. अवकाळी पावसानं सगळं हे झालेलं आहे, खराब पूर्ण नासधूस झालेली आहे. तर त्याच्यावर आम्ही आता रोटावेटर फिरवलेला आहे. तर त्याच्यामुळं आता आम्हाला आता काहीतरी सरकारने मदत करायला पाहिजे. ती या वर्षी गेल्या वर्षी रब्बी हे झालं तर खरीप हंगामामध्ये पेरणी हे झालती, डबल करणं पडली आम्हाला पेरणी आणि यावर्षी रब्बी हंगामात आता डबल पेरणी करणं लागली. सरकारनं आम्हाला काहीतरी मदत द्यावी हीच सरकारकडे आमची मागणी आहे. हरभरा पीक हे पाहिल्या हिशोबात सर्व प्रकारे गेल्या प्रमाणात आहे. म्हणजे त्याच्यावर आळी एक पडून नंतर पाऊस झाला, पाऊस झाल्याच्या बाद त्याच्यावर म्हणजे जळालं, म्हणजे हे धुईमुळं ते काहीच राहिलं नाही, हरभरसच जळून गेले. हे तुम्ही पाहत असाल. याचे तात्काळ शासनाने पंचनामे करावे आणि तात्काळ आपल्या शेतकऱ्याच्या खात्यात आपले दुष्काळ म्हणून त्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये टाकावी. म्हणजे दुबार पेरणीमुळं पुन्हा शेतकरी जास्त संकटात येऊ शकतो. माथाडी कामगारांनी गुरुवारी पुकारलेल्या बंदचा निर्णय हा मागे घेतला. मात्र हा निर्णय उशिरा घेतल्यानं शेतकऱ्यांपर्यंत हा वेळेत पोहोचला नाही आणि त्यामुळेच मार्केटमध्ये जवळच्या भागातील आवक झाली होती आणि त्यात आज मार्केटमध्ये 634 गाड्यांची आवक झाली. मात्र दर आहेत तसे स्थिर आहेत. मार्केटमध्ये सर्व भाज्यांची आवक असून दर स्थिर आहेत. कोणत्याही भाजीचा तुटवडा नाही. मार्केट बंदचा निर्णय घेतलेला तेव्हा तो निर्णय स्थगित झालेला उशिरा समजल्यानंतर देखील आवक कमी होती. मात्र मार्केट सुरळीत सुरू होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.